प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू तर सुपर डुपर हिट आहे. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. डॉल्बी छबीला विचारत असतो, छबीताई तू कधी बरी झाली, मला सांग ना सगळं. पिहूस पिंकी वहिनी आहे ना, सांग ना मला. छबी म्हणत असते, डॉल्बी हळू बोल, ऐकतील सगळे. हो हो बाळा, पिहूस पिंकी वहिनी आहे. तू बस आधी खाली, मी तुला सगळं सांगते, तू शांत हो डॉल्बी. हे बघ, पिहूच पिंकी आहे, पण हे तू कोणालाही सांगायचं नाहीये, तुला माझी शपथ आहे. डॉल्बी खूप खुश होतो आणि म्हणतो, म्हणजे माझी पिंकी वहिनी खरंच परत आली छबीताई. छबी म्हणते हो, आणि डॉल्बी म्हणतो, माझी ताई सुद्धा बरी झाली, किती चांगलं झालं ना सगळं. अगं पण तू कशी काय बरी झाली. छबी म्हणते, मी तुला सगळं नंतर सांगते डॉल्बी, मला आता काहीही करून ना पिंकी पर्यंत पोहोचव तू. मला कळतच नाहीये रे, मी कशी पोहोचू तिच्यापर्यंत, कुठे शोधू, कुठे मी तिला. डॉल्बी म्हणतो, अगं छबीताई मी सांगतो ना तुला पिंकी वहिनी कुठे. अगं तिला घेऊन जाताना मी इथेच होतो. छबी म्हणते, तुला कसं काय माहिती हे सगळं. मग डॉल्ब्याने रात्री जे काही घडलं, बापूसाहेबांनी कसं पिहूला नेलं ते सगळं छबीला सांगितलंय आणि छबी घाबरली आहे. पण डॉल्बी म्हणतो, काय चाललंय छबीताई नेमकं यांचं, बापूसाहेब असं का वागताय. छबी म्हणते, हे बघ डॉल्बी, तू न खूप लहान आहेस, तू ह्याच्यात नको पडूस. तू न फक्त आत्ताच्या आत्ता मला तिच्यापर्यंत पोहोचव. पिंकीने आपल्यासाठी खूप काही केलंय डॉल्ब्या, आता ना आपल्याला तिच्यासाठी काहीतरी करायचंय. जर आपण काही करू नाही शकलो ना तर माणूस म्हणून घ्यायला पण लाज वाटेल आपल्याला. तू चल डॉल्बी, पटकन चल. डॉल्बी म्हणतो, पिंकी वहिनीसाठी काय पण. छबी आता पिंकीचा फोन डॉल्बीकडे देते आणि त्याला म्हणते, हा फोन पिंकीचा आहे, अगदी सुरक्षित ठेव तुझ्याकडे. आणि मी ना आता नाटक करते, मला फ्रेंडकडे जायचंय म्हणून मी बाहेर पळेल आणि तुला गाडी चालवता येते ना, तू गाडीची चाबी घे आणि पटकन माझ्यासोबत चल, आपण पिंकीला शोधायला जाऊ तिकडे. आता छबी पळत पळत मला फ्रेंडकडे जायचंय म्हणून नाटक करायला लागते आणि मग डॉल्बी पण तिच्या नाटकात सहभागी झालाय. मग सुशीलाबाई या छबीवर ओरडतात, काय चाललंय छबीताई, कोणी कुठे पण जायचं नाहीये, कोणाला शोधायचं नाहीये, चला चला आतमध्ये वा गपचूप. पण ही छबी हात झटकते सत्याचा आणि मग बाहेरच पळत सुटते. छबी म्हणत असते, मला जायचंय, माझी फ्रेंड घर सोडून गेलीये, मला जायचंय असं म्हणून ती गेलीये पळत. आता सुशीलाबाई म्हणतात, अरे डॉल्ब्या पळ लवकर, तिच्या मागे धर तिला. आता सुशीलाबाईला टेन्शन आलंय, काय करावं या छबीचं. माईसाहेब पण म्हणतात की आता घरात धनंजय नाहीये, युवराज नाहीये, काय करायचं आता. सत्या म्हणतो, माई तू काळजी करू नको, मी आणते ना छबीला. सुशीलाबाई म्हणतात, ए सत्या मी पण येते तुझ्याबरोबर, चल. आता सत्या म्हणतो, पण तुमची तब्येत. सुशीलाबाई म्हणतात, मला काही धाड भरलेली नाहीये, चल मी पण येते तुझ्याबरोबर. प्रेक्षकांनो, सुशीलाबाई गेल्यानंतर ही चित्रा पण त्यांच्या मागे मागे जाते. मी एकटी काय करू घरात, ओ आईसाहेब थांबा मी पण येते. बिचाऱ्या माई टेन्शनमध्ये, देवी आई हे काय चाललंय ग आमच्या घरामध्ये, आमचे काय लक्षात येत नाहीये बघ, तूच आता याच्यातून मार्ग सुचव ग मायबाई. आज कधीपासून आमचा उजवा डोळा फडकतोय, काहीतरी वाईट होणार आहे बघ. आता इकडे ना प्रेक्षकांनो, बापूसाहेबांनी पिंकीची पोल खोल केली खरी, पण यांनी एकही कॅरेक्टर सोडलेलं नाहीये. काय अप्रतिम दाखवलंय बघा. इकडे बापूसाहेब म्हणतात की हिनं ज्याच्याकडे सर्जरी केली त्या बाईचं नाव पण आम्ही तुम्हाला सांगू शकतो, त्या डॉक्टरचं नाव सांगू शकतो आम्ही, औषधाचा पुरावा कसा हिने आणला, काय केलं, सगळं आम्ही सांगू शकतो. हिच्या विरुद्धचे सगळे पुरावे आम्ही कोर्टात सादर करू शकतो. ही नीच बाई आमच्यावर खोटे नाटे आरोप करते आणि आम्ही पुरावा मागितला तर गप्प बसते. मग पिंकी म्हणते, आहे ना माझ्याकडे पुरावा, दाखवते ना मी. मग 2 सेकंदासाठी बापूसाहेब लगेच गार होऊन गेलेत. पिंकी सांगत असते गावकऱ्यांनो माझ्याकडे पुरावा आहे, मी देऊ शकते तुम्हाला. या बापूसाहेबांनी त्यांचे सगळे गुन्हे माझ्याकडे कबूल केलेत, त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे. इतकंच नाही, यांनी अजून पुष्कळ कांड करायचं होतं यांना, हे सगळं माझ्याकडे आहे. मला फक्त तुम्ही सरकारवाड्यावर थोड्या वेळ जायची परवानगी द्या, मी हे सगळं सिद्ध करून दाखवू शकते तुम्हाला. पण बापूसाहेब इतके बदमाश आहेत ना प्रेक्षकांनो, ते पिंकीला 1 मिनिट पण संधी देत नाहीयेत. लगेच म्हणतात, बघा बघा कशी नीच बाई आहे ही, कशी भूल थापा मारतीये मुद्दाम. अहो अशी खतरनाक बाई आम्ही आयुष्यात कधी बघितली नाहीये. तुम्हाला मुद्दाम भूल थापा देते ती आणि तिचा पळून जायचा प्लॅन आहे वाड्यावर जायच्या निमित्ताने. हे बघा तुम्ही हिच्या भूल थापांना बळी पडू नका. हे बघा मी वचनपूर्ती सम्राट आहे, मी माझं वचन पूर्ण केलंय. तुम्हाला खरी बाजू दाखवली आहे, ही बाई मी तुमच्या स्वाधीन करतो आता. लगेच म्हणतो, काय जावई बापू खरं बोलतोय ना मी. लगेच धनंजय घोषणा द्यायला लागतो, बोला वचनपूर्ती गजराज धोंडे पाटलांचा विजय असो. बापूसाहेब लगेच म्हणतात, मंडळी तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर, असंच तुमचं प्रेम असू द्या, ही जनसेवा आहे आमची. जनतेची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा. प्रेक्षकांनो, एखाद्या गोष्टीला अधीन झालं ना की काय होतं हे बापूसाहेबांकडे बघून कळतंय. एवढे सगळे गुन्हे केले पण कबूल करायला तयार नाहीयेत. आता पुढे बघा कसा धमाका झालाय.
बापूसाहेब म्हणतात की मी तुमच्या स्वाधीन करतो ही पिंकी धोंडे पाटील, तुम्हाला हिचं काय करायचंय ते करा. आजच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दुष्ट रावणाचा वध केला, सत्याचा विजय झाला, असाच तुम्ही आता हिचा वध करा आणि हिचा न्याय करा. आणि जोरात त्यांनी पिंकीला लोटून दिले लोकांमध्ये. पिंकी लोकांना विनंत्या करत असते की हे बघा माझं ऐका, मी काहीही केलेलं नाहीये, हे खोटं बोलताय, त्यांचा डाव आहे. पण लोक आता पिंकीवर धावून आलेले असतात. तेवढ्यात तिथे युवराजची एंट्री दाखवली आहे. युवराज तिथे हजर झालाय त्या उपसरपंचाला घेऊन. खरंच प्रेक्षकांनो, नवरा असावा ना तर युवराज सारखा जबरदस्त. आता त्याने सगळ्या गावकऱ्यांना काडी घेऊन मागे करायला सुरुवात केली आहे आणि पिंकीला सोडवलंय. तो म्हणतोय कोणी जर माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लावला ना तर मुर्दा पाडीन मी एकेकाचा. आता पिंकी त्याला रोखत असते की धनी गावकऱ्यांना मारू नका. पण आता युवराजने तिला आधी सोडवलंय आणि जवळ घेतलंय स्वतःच्या. बापूसाहेब आणि धनंजय तर हे दृश्य बघतच राहिलेत. सुपर हिट प्रेक्षकांनो, सुपर हिट. आता ह्या युवराजने पिंकीला दिलासा दिलाय, थांबा इथेच आलो आम्ही. युवराजने उपसरपंचाची अशी ती मान पकडली आहे आणि मग म्हणतोय चल उतर खाली आणि सांग समद्यांना काय खरंय आणि काय खोटंय. पण हा उपसरपंच तिथे सुद्धा बदलायला लागतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो, उपसरपंच म्हणतोय बापूसाहेब बघा ना, तुमचा मुलगा आम्हाला धमकवतोय, मारतोय आणि तुमच्या विरुद्ध साक्ष द्यायला सांगतोय, काय चाललंय आमदार साहेब, वाचवा मला. युवराज म्हणतोय खोटं बोलला ना तर तुला. आता लगेच बापूसाहेब म्हणतात काय चाललंय तुझं युवराज, शोभतं का तुम्हाला हे सगळं. अहो या बायकोच्या प्रेमापोटी एवढे आंधळे होऊ नका. म्हणजे करून सवरून ते कबूल व्हायलाच तयार नसतात प्रेक्षकांनो. युवराजला तर नवलच वाटतंय की आपला बाप असाही असू शकतो. बापूसाहेब आता सगळ्यांना म्हणतात माफ करा मला मायबाप हो, काय ना आमच्या युवराजवर सुद्धा या पोरीनं जादू केली आहे. आमच्या युवराजला त्याच्या बायको पुढे काहीही दिसत नाही, पण ही बाई मी तुमच्या स्वाधीन केली आहे, तुम्हाला तिचं जे करायचं ना ते करा. आता पिंकी आणि युवराज बघतच राहतात बापूसाहेबांकडे. म्हणजे एवढं होऊन सुद्धा त्यांना परवा नाहीये की आपल्या मुलाला आणि सुनेला अशा प्रकारे मारतायत लोक. पण आता लोक सुद्धा धावून आलेत पिंकीवर. युवराज सगळ्यांना मारत असतो ते काठी, पण आता पिंकी मोठ्याने ओरडते थांबा थांबा. पण तेवढ्यात छबी पण पोहोचली आहे. छबी म्हणत असते थांबा सगळे थांबा, पिंकीला कोणीच मारू नका. आणि आता तिने फोन दिलाय पिंकीकडे आणि सगळेच जण छबीकडे बघायला लागलेत की छबी एवढी नॉर्मल कशी काय वागतीये. स्पेशली धनंजय. आता पिंकी छबीला थँक्यू म्हणते आणि बापूसाहेब पण बघतात की छबी चांगली झाली. मस्त दाखवलंय प्रेक्षकांनो. आता जे काही पिंकीने रिव्हील केलंय ना बापूसाहेबांना, अनलिमिटेड भारी दाखवलंय. सुशीलाबाई पण तिथे पोहोचलाय. पण आता एवढं होऊन पण बापूसाहेब तो मोबाईल हिसकवायचा प्रयत्न करत असतात आणि पिंकी मग त्यांच्या हातातून हिसकवते आणि म्हणते आणा इकडे. आणि माईकमध्ये सगळंच्या सगळं सांगतेय. म्हणजे ते माईकमध्ये तिने रेकॉर्डिंग लावली आहे. ही रेकॉर्डिंग तिने तेव्हा केलेली असते जेव्हा बापूसाहेब तिला धमकवतात ना, तो पेनड्राईव्ह त्यांनी चेंदलेला असतो, सगळा ठेचून ठेचून काढतात, तेव्हा ती रेकॉर्डिंग पिंकीने केलेली असते. आणि आता तिने सगळ्यांसमोर सांगितली आहे, म्हणजे ऐकवली आहे ती रेकॉर्डिंग. आणि सगळ्यांच्या डोळ्यात, म्हणजे त्यांच्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय की आपले वडील असेही असू शकतात. धनंजय तर शॉकच झालाय. म्हणजे सगळे शॉकमध्ये प्रेक्षकांनो. त्या भोंग्यावरती अख्ख्या गावानं ऐकलंय बापूसाहेबाचं कांड. सुशीलाबाई तर पांढऱ्याच पडल्यात. आता हाच तो प्रसंग. बापूसाहेब ते म्हणतात ना चल जा जा, कोणाचा विश्वास राहणार नाही तुझ्यावरती, कोणाला सांगणारेस तू, काय करायचं ते कर. तेव्हा पिंकीने हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं. तो पूर्णच्या पूर्ण त्यांनी प्रसंग दाखवलाय प्रेक्षकांनो. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलाय. आता पिंकी पुढे सांगते सगळ्यांना की बघितलं ना, बापूसाहेबांनी सगळे त्यांचे गुन्हे कबूल केलेत यामध्ये. छबीला तर एवढं वाईट वाटतं की तिचं मातृत्व आज नाहीये, ते फक्त आणि फक्त तिच्या वडिलांमुळे. आणि आता मात्र बापूसाहेब सगळ्यांसमोर पलटी खाताय आणि म्हणतात नाही ही बाई खोटं बोलतीये, हे कोणाचा तरी आवाज काढला हिनं माझ्यासारख्या माणसाचा आणि काय पण सांगतीये, माझा आवाजच नाहीये, हा हिचं कारस्थान आहे काहीतरी. युवराज म्हणतो काय चाललंय बापूसाहेब, किती खोटं बोलणारे तुम्ही. अहो किती अब्रू इज्जत काढायची होती ना, सगळी झालीये काढून. खोटं बोलायची अहो काहीतरी मर्यादा असती. पिंकी त्याला रोखत असते, धनी नका बोलू त्यांना, वडील आहेत तुमचे ते. हे बघा माफ करा पण मला नाही बरं वाटत आहे, तुम्ही असं बोलू नका त्यांना. धनी मी नाती जपायचा प्रयत्न करते, असं नका करू. युवराज म्हणतो लायकी आहे का या माणसाची, आहे लायकी. अहो तुम्ही तरी काय करणार ना यात. कुत्र्याचं शेपूट आहे हे, 100 वर्ष जरी ठेवलं ना तरी सरळ होणार नाहीये हे.
अरे देवा, प्रेक्षकांनो, एखाद्या मुलावर अशी वेळ कधीच येऊ नये. आपल्या वडिलांबद्दल असं बोलायची सुशीलाबाईंना तर सुचतच नाहीये काय बोलावं. आता पिंकीला युवराज म्हणत असतो, बोला, तुम्हाला जे जे सांगायचंय ना ते तुम्ही सगळं सांगून टाका आज. आणि प्रेक्षकांनो, पिंकीने त्या मेडिकल कॅम्पच्या दिवशी सकाळपासून जे काही घटना घडल्या त्या सगळ्या लोकांसमोर सांगितलंय. खरं तर युवराजने पण हे सगळे सिक्वली पहिल्यांदाच ऐकलं असेल आणि पिंकीने सगळं सांगितलं की कशाप्रकारे तोतया पोलीस तिथे आले, पिंकीला तिथून घेऊन गेले, बापूसाहेबांनी तिला गाडीने उडवलं. हे सगळं ऐकून तर लोक अक्षरशः रडायला लागले. प्रेक्षकांनो, पिंकीची कहाणी ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. डॉल्बी, युवराज आणि सुशीलाबाईंनाही कदाचित एवढं सगळं डिटेल माहिती नसावं, त्याही घाबरून गेल्यात. प्रेक्षकांनो, सत्य परेशान होता है पर पराजित कभी नहीं होता ही म्हण इथे तंतोतंत लागू होतीये. पिंकीला बिचारीला खूप कष्टात दिवस काढावे लागले पण त्याचं फळ तिला मिळालं. म्हणतात ना, जे काही होतं ते चांगल्यासाठी, त्याशिवाय बापूसाहेब रिव्हील झाले नसते ना. पण आता मात्र युवराजने मानगुटी पकडली आहे बापूसाहेबांची. मी आता बापूसाहेबांना सोडणार नाहीये. आता पिंकी थांबवत असते युवराजला, नको धनी, कायद्याने शिक्षा मिळेल त्यांना. पण युवराज म्हणत असतो, आम्ही फासावर गेलो ना तरी चालेल पण आता यांना सोडणार नाही मी आज. आता पिंकी म्हणत असते, माझी शपथ आहे धनी तुम्हाला. अरे अरे, काय दिवस आले प्रेक्षकांनो. एवढा सोन्यासारखा संसार या माणसाचा पण स्वतःच्या हाताने माती केली, तेही पैशासाठी आणि सत्तेसाठी. युवराज म्हणत असतो, तुम्ही का थांबवताय आम्हाला, ते पण या माणसासाठी. एवढा पुरावा सादर केल्यावरही बापूसाहेब ओरडत असतात, नाही नाही नाही, ही खोटं बोलतीये, काय पुरावा आहे या सगळ्याला, हिचंच कारस्थान आहे. आता मात्र युवराज खूप संतापत असतो सारखा. धनंजयला तर काही समजेच ना आता काय करावं आपण. तेवढ्यात तिथे भाल्या आल्यात आणि भाल्याने ते सगळे तोतया पोलीस तिथे घेऊन आलाय. तो म्हणजे मेडिकल कॅम्पच्या दिवशी ज्यांनी पिंकीला अटक करून नेली होती ना, तीच लोक. आता युवराज म्हणतो, हीच ती माणसं आहे जे नकली पोलीस बनून त्या दिवशी गजराज धोंडे पाटलांबरोबर आले होते. तसे स्टेटमेंट पण दिले त्यांनी पोलिसांना. धरा रे त्यांना. भाल्या सगळ्यांसमोर त्यांना हजर करतोय आणि युवराजने पूर्णच्या पूर्ण डिटेल लोकांना सांगितलंय. आता प्रत्येक वेळेला सुशीलाबाईंवर फोकस घेतलाय त्यांनी. मग पत्रकार लोकांचा गराडा त्या माणसांच्या भोवती आणि बापूसाहेबांच्या भोवती आहे आणि इकडे मात्र धनंजय हळूच सटकायचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांनो, काय अवस्था झाली एवढ्या मोठ्या माणसाची बघा. पण तेही स्वतःच्या कर्मानं झालंय. प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की सगळीचे सगळे गावकरी या बापूसाहेबांना मारायला धावले. थांबवा रे थांबवा, यांची गाडी थांबवा, मारा रे यांना, बाहेर काढून मारा. पण आता इथे पिंकी बापूसाहेबांना वाचवते आणि म्हणते, कोणीही त्यांना मारायचा प्रयत्न करू नका, कायदा हातात घेऊ नका, जे काही करायचंय ते कायद्याने होईल, तुम्ही सगळे त्यांना मारू नका. पिंकी आता पुन्हा एकदा त्यांचा जीव वाचवते. पण आता प्रेक्षकांनो, जेलमध्ये गेल्यावर सुद्धा बापूसाहेबांची अक्कड अजून कमी झालेली नाहीये. जेलमध्ये गेल्यावर पण बापूसाहेब म्हणतात, ए आमदार आहे मी, आमदार, मला हात लावायचा प्रयत्न करू नका. पण आता पिंकी तिथे पोहोचते आणि म्हणते, एन्जॉय करताय ना बापूसाहेब जेलची यात्रा. प्रेक्षकांनो, आलाय ना कहाणी में ट्विस्ट. तुम्हाला काय वाटतं पुढे काय काय दाखवतील? प्रेक्षकांनो, आवडला ना रिव्ह्यू, मग प्लीज लाईक करायला आज विसरू नका. आता मालिका संपतीये की पुढे अजून बरीच गोष्ट बाकी आहे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बापूसाहेब सुटतील का जेलमधनं, बघूयात आणि एन्जॉय करूयात. त्यासाठी सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. प्रेक्षकांनो, धन्यवाद.